आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे 15 ऑगस्ट पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते झेंडा फडकावून रॅलीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर अंगदानाबाबत उपस्थित नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी, अंतर्वासिता डॉक्टर आणि अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली। तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानाबाबत जनजागृती करण्यास आवाहन देखील केले। या रॅलीमध्ये शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शासकीय रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाठवा, माहिती लगेच पाठवा, माहिती पाठवून द्या। अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी येथून सुरू होऊन एसटी स्टँड ते परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी येथे समाप्त झाली। सदर अंगदान रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आणि अंतर्वासिता डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रॅली यशस्वी केली। सदर अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉक्टर रामा भोसले, अधिसेविका डॉक्टर जयश्री शिरधनकर आणि अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली। खाली बघा, खाली पायाखाली बघा, हे पायाखाली बघा थोडे। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।